जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर आपल्या बातम्या. मुरुम शहरातील डागा हॉस्पिटल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गासह शहरातील विविध भागात नगर परिषदेमार्फत रस्ते व ड्रेनेजची कामे सुरू आहेत. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या माध्यमातून गत वर्षी नगर परिषदेला मिळालेल्या निधीतून ही कामे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रस्त्यालगत असलेले विजेचे खांब न हटविताच रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यालगत असलेले विजेचे खांब रस्ता रुंदीकरणानंतर चक्क रस्त्याच्या मध्यभागी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात या खांबाभोवती अतिक्रमण वाढण्याचा धोका असल्याने संबंधित यंत्रणेने काम सुरू करण्यापूर्वी विजेचे खांब स्थलांतरित म्हणजे बाजूला घ्यावेत अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या वाढीव भागात खोदकाम करून खडी टाकण्यात आली होती. त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून साहाय्याने खडी लेवल करण्याचे काम सुरू असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत जेसीबी थांबून काम रोखले. यावेळी संबंधित नगर परिषद अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित गुत्तेदाराशी संपर्क साधून विजेचे खांब हटविल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सदर काम थांबविण्यात आले. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुनील गायकवाड, युवा नेते सिद्धलिंग हिरेमठ, राजकुमार हिरेमठ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहूया. नमस्कार, मी सिद्धलिंग हिरेमठ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी आहे आणि आमचे शहर प्रमुख ॲडव्होकेट सुनील गायकवाड. आम्ही हे जे चालू रस्ता आहे हे काम सध्या थांबवत आहे. हे रस्त्यावरील जे मध्यभागी असलेले खांब आहेत हे खांब रस्त्याच्या कडेला घेऊन त्यानंतरच काम सुरू करावं अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही हे काम बंद केलेलं आहे सध्या. मग तुम्ही विचारलं असाल ना की अधिकाऱ्यांशी बोलला असाल ना? आणि सर, काम चालू करायच्या अगोदरच आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली होती. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की लाईटीचे खांब कडेला घेऊनच आम्ही काम करणार आहोत. मग आता ही जी खडी हातरली ती खडी हातरलेली जेसीबीने साफ केल्यानंतर कदाचित खांब बदलतील. त्यांनी तात्काळ बदलतो म्हणलेत ना, ते खांब कडेला लावतो म्हणलेत. मग आता तुमची भूमिका काय आहे यावर? आमची भूमिका क्लिअर आहे. फक्त हे खांब जे मध्यभागी आलेले आहेत ते खांब फक्त रस्त्याच्या कडेला घ्यावं. अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही पाहू शकता सेंटरमध्ये आलेत आता सध्या रस्त्याच्या. ते आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुनील गायकवाड आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. त्यांची भूमिका काय आहे यावर? सर, काय नेमकी भूमिका काय आपण यावर? आपण पाहू शकता हा रस्ता जो होत आहे हा वाढीव रस्ता आहे, हा होतो आणि या ठिकाणी होत असताना तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की जे विजेचे खांब आहेत आपल्याला दिसत आहेत 3, एक हा असा आडवा झालेला आहे आणि 2 ते सरळ दिसत आहेत. आमची एवढीच मागणी आहे की जो रस्ता होतोय तो रस्ता की खांब बाजूला सारून आणि रस्ता सरळ प्लेन करावा. कारण उद्या अपघाताची शक्यता होऊ शकते आणि अतिक्रमण सुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. नगर परिषदेने काही दिवसापूर्वीच अतिक्रमणाच्या संदर्भात कारवाई केलेली होती. अतिक्रमण का होतंय तर हे अशा प्रकारची जी कामकाज होत आहेत त्यामुळं अतिक्रमणाला हा वाव मिळू शकतोय. आमची एवढीच मागणी आहे, हा जो काही रस्ता होतोय आणि या रस्त्यामध्ये असणारे जे काही विजेचे पोल आहेत ते विजेचे पोल काढून बाजूला ठेवावेत म्हणजे बाजूला करावेत आणि त्या ठिकाणी विजेची लाईन द्यावी. म्हणजे हा ज्या रस्त्याचा जो मुख्य उद्देश आहे रस्ता करण्याचा तो मुख्य उद्देश सफल होईल. इतकीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टदाराशी आत्ताशी संपर्क केलेला आहे. ते काढून घेतो अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. तोपर्यंत आम्ही काम सुरू करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. बघूयात. शहरात विकासाची कामं होत असताना ही तुमच्याकडून अडवणूक होत आहे असं जर कुणाचा प्रश्न असेल तर त्याला काय प्रतिक्रिया आहे आपली? शहराच्या विकासाच्या भूमिकेसाठी आम्ही कधीही सहकार्य किंवा समर्थन आमचं असणार आहे. शहराचा जर कुठं नासधूस होत असेल, शहरामध्ये जी काही विकास कामे होत आहेत त्या विकास कामामध्ये जर कुठेही पारदर्शकता नसेल, भ्रष्टाचाराची कुठं संशय येत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच प्रश्न उपस्थित केला जाणार आहे आणि कामं पारदर्शकतेने व्हावीत आणि शहराच्या विकासासाठी कामं व्हावीत इतकाच विचार काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसने विकासाच्याच भूमिकेला कधी समर्थन दिलेलं आहे या ठिकाणी मी सांगतो.
मग आपण कॉन्ट्रॅक्टरला बोलण्याच्या ऐवजी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला पाहिजे ना. त्यांच्याशी संपर्क केलेला आहे आम्ही, ते संपर्क सध्या होऊ शकला नाही. आम्ही अजून त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. संपर्क झाला की आम्ही त्यांच्याशी ही गोष्ट बोलू. आणि यापूर्वीही त्यांना आम्ही याबाबतची कल्पना दिलेली होती आणि त्यांनी तेव्हाही आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही ही विजेचे पोल बाजूला करून रस्ता व्यवस्थित आम्ही करूयात, आणि त्यांनी देखील शब्द दिलेला आहे. त्यामुळं हा विषय काय अडवण्याचा नाही, हा विषय विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो. रस्त्याच्या मधोमध्ये विद्युत खांब लावले, मग हे कुठल्या नियोजनाचं उदाहरण आहे? जर ह्या खांबामुळं कोणाचा अपघात झाला तर याची जबाबदारी कोण देणार? विकास काम अडवण्याचा आमचा दृष्टिकोन नाही. विकास हो, पण ते काळजीपूर्वक त्या गोष्टीची छाननी करून त्यानंतर नागरिकाची सुरक्षितता लक्षात घेऊन कामं व्हायला हवी. असं ह्या खांबामुळे अपघात होणं, त्याच्यानंतर अतिक्रमण ह्या गोष्टी वाढू शकतील. त्यापेक्षा जर खांब बाजूला घेऊन जर रस्ता झाला तर ती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे. त्या गोष्टीमुळे आम्ही रस्ता अडवला. रस्त्याच्या मध्यभागी विजेचे खांब राहिल्यास भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रथम खांबांचे स्थलांतर करून त्यानंतरच रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी यांनी केली आहे. विजेचे खांब हटविण्यापूर्वी पुन्हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले तर काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शहरातील विकास कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणे गरजेचे असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊनच रस्ते व ड्रेनेजची कामे करण्यात यावी अशी अपेक्षा काँग्रेस पक्षासह शहरवासियांकडून देखील व्यक्त करण्यात येत आहे. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.